आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। 2.5 वर्ष वसुलीची गॅरंटी देणाऱ्यांनी मोदी गॅरंटीवर बोलू नये, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर बावनकुळेंनी आता प्रत्युत्तर दिलंय। मूर्खाच्या नंदनवनात वावरणारे असं देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे। मूर्खाच्या नंदनवनात वावरणारे सदैव मनोरुग्णालयात असल्यासारखे वागतात, परिणामी त्यांच्या संगतीत न राहणे पसंत करून सहकारी सोडून जात आहेत। असो, आपली मानसिक अवस्था आम्ही समजू शकतो, पण त्याचा अर्थ इतरांनाही तसेच समजण्याची गरज नसते। त्यांनी 2.5 वर्ष वसुलीची गॅरंटी दिली, त्यांनी मोदी गॅरंटीवर बोलायचे नसते। आमची तुम्हाला विनंती आहे, या मानसिक धक्क्यातून स्वतःला सावरा आणि मनसुख हिरेन उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकं, वाजे आणि 100 कोटींची वसुली, पत्राचाळीतून मराठी माणसाची लूट, तर सोशल मीडियातून लिहिणाऱ्यांना घरात बोलावून मारहाण, कोविड काळात पत्रकारांना जेल, याकूबच्या कबरीवर रोषणाई, पालघर साधू हत्याकांड, खिचडी घोटाळा, इतके वर्ष मुंबईकरांची लूट, सत्ता टिकवण्यासाठी दिल्लीत मुजरे करणाऱ्यावर एकदा मनसोक्त बोला, त्यातच तुमच्या या अवस्थेचा उपचार दडलाय असं देखील त्यांनी म्हटलं। तर वसुलीची गॅरंटी देणाऱ्यांनी आता मोदी गॅरंटीवर बोलू नये असं म्हणत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।